आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अधिपती तू बोलवलंस मला काही काम होतं. मास्तरीन महिना फोन लाव जरा. काय चाललंय तिकडे काय कळलं पाहिजे बाबा. एवढ्या वेळ कसलं काय खलबत चाललंय यांचं. लई वेळ झाला रे, मला टेन्शन नाही लागले. माझा फोन तर काय लागत नाही मास्तरीन महिना. तुला बरं मला 5 मिनिटं दे, मी फोन लावतो. आधी त्या सप्लायरशी बोलतो, तो सकाळपासून येऊन बसलाय. नको नको नको, ते सप्लायरचं मी बघतो, तू फोन लावते. बरं. ओमकार सर, ते सप्लायर आहेत ते तुम्हाला बोलवते. ती मी बघतो, मी येतो तुमच्या संग. तुला तू मी बघतो, तू मला कळव. हा भाऊजी. हॅलो वहिनी, 2 मिनिटं बोलू शकता का? हो बोला ना. वहिनी तुम्ही कुठे आहात आता? मी शाळेत आहे. तुम्ही आणि भुवनेश्वरी मॅडम भेटणार होतात ना? तुम्हाला कसं कळलं? मला अधिपतीने सांगितलं. हा हो, आम्ही भेटणार होतो, भेटलो आम्ही. काय झालं, सगळं ओके ना? असं का विचारताय? वहिनी मी नाही, अधिपतीने विचारायला सांगितलंय. म्हणजे वहिनी ऍक्च्युली सकाळपासून तो खूप टेन्शन मध्ये आहे. तुम्ही दोघी भेटणार आहात म्हटल्यावर तिकडे काय चाललंय, काय घडतंय यासाठी त्याने खूप टेन्शन घेतलंय हो. म्हणून मला त्याने सांगितलं की तुम्हाला फोन करायला. मग त्यांनी का नाही केला फोन? आहेत का त्यांना फोन द्या, मला बोलायचंय त्यांच्याशी. फोन द्या त्यांना. नाही वहिनी, तो जरा बिझी आहे, सप्लायरशी मीटिंग चालू आहे त्याची, त्यामुळे त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला फोन करायला. वहिनी एक विचारू, मॅडम आणि तुमची भेट व्यवस्थित झाली ना? आणि आपल्या शाळेबद्दल सोल्युशन निघालं का? हो हो, मी बोलली त्यांच्याशी. मी मॅडमना स्पष्टपणे सांगितलंय की शाळा बंद करणार नाही, कधीही शाळेवर कुठलीही कारवाई त्या करणार नाहीत, हे आम्हाला सगळं लिहून द्या. अरे वा, हे चांगलंच झालं. आणि लिखित असले ना केव्हाही चांगलं. हो, म्हणूनच सांगितलं मी त्यांना. आणि अधिपतींनी सांगा काही काळजी करू नका, मॅडम आता ड्राफ्ट पाठवणार आहेत, तो एकदा मी चेक करेन आणि मग त्यावर सह्या होतील. सांगा अधिपतींना, म्हणा आता काही काळजी करू नका, शाळा सेफ होणार आहे. ठीक आहे वहिनी, मी सांगतो. आणि त्याने खूपच टेन्शन घेतलंय हो. सांगा त्यांना, म्हणून आता काळजीचं काही नाही, मी सगळं ठीक करेन. आणि भाऊजी त्यांच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या, फार हेळसाण करतात ते स्वतःची, काही लक्ष नसतं कशात. तुम्ही काळजी करू नका, त्याच्या खाण्यापिण्याचं ना मी बघतो. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. काय झालं, हसलात का? नाही काही नाही, म्हणजे तुम्ही दोघं एवढे दूर असूनही तुमचं एवढं प्रेम आहे एकमेकांवर, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटतंय. वहिनी तुमचं प्रेम असंच राहून दे. आणि तुम्ही ना लवकर घरी या, म्हणजे माझा मित्र आहे ना रिलॅक्स होईल. तुम्ही घरी आल्याशिवाय त्याच्या जीवाला काही चैन नाही पडणार. माहितीये मला. त्यांना सांगा म्हणा लवकरच येईन घरी परत. आणि मला त्यांना अजून एक निरोप द्यायचा आहे खरं तर. काय सांगायचं वहिनी? नाही म्हणजे मला त्यांना सांगायचंय काहीतरी खूप खूप महत्वाचं सांगायचंय. वहिनी तुम्ही मागच्या वेळी पण मला हाच निरोप दिला होता, आणि मी जेव्हाही त्याला हे काही सांगतो ना तेव्हा तो खूप टेन्शन मध्ये येतो वहिनी. आणि तो खूप विचार करत होता की तुम्हाला नक्की काय सांगायचंय त्याला. प्लीज तुम्ही त्याला लवकर काय ते सांगून टाकाव. हो लवकरच सांगेन. ओके वहिनी, ठेवतो मी फोन. बाय. ओंक्या, काय झालं, झाला फोन? हो, जस्ट फोन केला होता, माझं बोलणं झालं. तू थोडा आधी आला असतास ना तर तुझं पण बोलणं झालं असतं. काय झालं, काय म्हणले, भेटल्या दोघी? हो, दोघींची भेट झाली आहे. मग आणि वहिनीने मॅडम कडनं कागदोपत्री लिहून मागितलंय. काय? हेच की त्या कधी शाळा बंद करणार नाहीत. आई शपथ, म्हणजे काय तयार झाले आई साहेब लिहून द्यायला? वकील आता ड्राफ्ट तयार करून देणार आहेत. हा, काय जादू केली मास्तरीन महिनी? कसं काय? वहिनीनंच माहिती नक्की त्यांनी काय केलं ते. पण एक सांगतो, अक्षरा वहिनी आहेत ना एकदम मुद्देसूद बोलतात. त्यांचं म्हणणं समोरच्याला एकदम लगेच पटतं. मॅडमना पण पटलं असेल म्हणून तयार झाले असतील. काय झालं, काय माझं घरला गेल्यावरच कळलं बाबा नक्की काय झाले. मग ते सप्लायरला मी ओके म्हणून सांगितलं, ते पेमेंट देऊन टाक, मी घरला जातो आता. भावा थांब, आधी त्यांचा निरोप तरी ऐक. काय? त्यांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय हे बघ आता, आहे का आता महत्वाचं सांगायचं कवा धरणं तेवढंच सांगतात. महत्वाचं सांगायचं काय ते सांगून तर टाका पडदेशी म्हणावं. आता म्हणजे मी तोच विचार करत बसेल काय बाबा यासनी महत्वाचं सांगायचं असेल. हे बघ, तू एवढा विचार करू नकोस. त्यांना जे काय सांगायचंय ना ते काहीतरी चांगलंच असेल. आणि त्या म्हणाल्याच आहेत की मी लवकर घरी येणार आहे, मग त्या सांगतीलच आहे तुला. काय असं म्हणलं त्या? होय. आई शपथ ओंक्या, आंबाबाईकडे एवढीच प्रार्थना, यो दिवस लवकर येऊन दे ओंक्या भास. शाळा बंद करणार नाही हा निर्णय सुद्धा तुम्ही कागदोपत्री दिलात तर आम्हाला बरं वाटेल. कागदपत्र तयार झाली की आम्ही तुम्हाला फोन करतो फुलपगारी. आई अंबाबाई, आमचं स्वप्न पूर्ण करायला मनात नसताना बी आम्ही सुनबाईंच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहोत. आता हे स्वप्न पूर्ण करायला तू आमच्या पाठीशी उभी राहा. धनाजी, ए धनाजी,
चांद रे. आई साहेब. अधिपती आज लवकर आलायसा, काय विशेष? नाही नाही विशेष काय नाही. बोला. काय? बोला की काय बोलायचं होतं ना हो तुम्हाला, काही विचारायचं होतं? नाही नाही मी आपलं असंच काय. अधिपती तुमच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त ओळखतो. बोला. नाही हो काय नाही, तेच म्हणलं तुम्ही आज गेला होता ना भेटायला तिकडे मास्टरीन नाही. हा गेलतो की त्यांना भेटायला. हा मग काय झालं काय बोलणं काय? आता पण येत नाहीच म्हणल्या का काय मग आता? नाही नाही असं नाही म्हणल्या. त्यांनी त्यांच्या काही मागण्या ठेवल्यात, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण आम्हाला तुमचा संसार लवकरात लवकर सुरू व्हायला हवाय अधिपती. म्हणजे नक्की काय करणार आहे? म्हणजे शाळेबद्दलचा आमचा निर्णय आम्ही मागं घेतोय. आम्ही शाळा आता कवाच बंद करणार नाही. काय सांगता तुम्ही? खरंच तुमचा निर्णय मागे घेत आहे? आता खोटं कसं करतात? तुम्हाला तर ठाव आहे आम्ही कवाच खोटं बोलत नाही अधिपती. आणि खरं सांगू का तुम्हाला, आम्ही सुनबाईंना भेटलो आणि आमच्या लक्षात आलं की शाळा अशी एकदम बंद करून नाही चालायचं. काय पोरांचं नुकसान होईल नाही का? इतके शिक्षक आहेत, त्यांचा रोजगार आहे, तिथं पगार मिळतोय त्यांना, त्यांची घरं चालतात. शाळा एकदम बंद केली तर कसं होणार नाही का त्यांचं? खरी गोष्ट आहे. आम्हाला तसलं काही करायचं नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता काय शाळा बंद करायची नाही. आणि आम्ही सुनबाईंना शब्द दिलाय बरं का, की स्टाफचे सगळे पगार एकदम येळच्या येळी होणार, पुढं मागं होणार नाही. कसं आहे, आमच्या परीनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू आम्ही शाळेला. हे खरंच चांगलं आहे. पण तुम्ही कसं काय हो? काय तुम्ही साक्षात्कार झाल्यावर एकदम चांगला निर्णय घेतला. खरंच कसं काय झालं साक्षात्कार? कसा झाला साक्षात्कार काय सांगणार, पण झाला साक्षात्कार. जाऊ दे, ते काही महत्वाचं नाही. ते सोडून द्या आता सगळं. आम्ही शाळा बंद करणार नाही एवढं नक्की. आणि काय सुनबाईनं सगळं कागदपत्री हवंय, तर लिहून पाहिजे त्यांना. तर आम्ही म्हणलं की वकिलांशी बोलतो, कागदपत्र तयार करतो, त्याच्यावर आमच्या सह्या करतो, मग ते कागद नेऊन सुनबाईंना देतो. तुमची पण सही लागल बरं का? हा देतो की. मोठ्या मालकांची पण सही लागल, त्यांच्याशी जरा बोलायला लागल, वकिलांशी पण बोलायचंय. बोलतो आम्ही जरा. ठीक आहे. आई अंबाबाई, लय मोठा चमत्कार झाला हो आज. आमच्या मास्तरींनी शाळा शेप केली. अंबाबाई थँक्यू ग, खरंच मनापासून थँक्यू. तुझा हात आहे डोसक्यावर म्हणताना सगळं नीट व्हायला लागले. असं सगळं नीट होऊन दे आई.